नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजवर आधारित एकूण 20 प्रश्न अभ्यासणार आहोत। प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, विविध शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि एक आपुलकीची विनंती, लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। चला तर आजचा आपला अभ्यासपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? आपले पर्याय आहेत: ए बेडूक, बी सरडा, सी साप, डी पाल। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी सरडा। प्रश्न दुसरा, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात? आपले पर्याय आहेत: ए तामिळनाडू, बी उत्तर प्रदेश, सी केरळ, डी कर्नाटक। या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी कर्नाटक। प्रश्न तिसरा, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? आपले पर्याय आहेत: ए 32 डिग्री सेल्सिअस, बी 37 डिग्री सेल्सिअस, सी 34 डिग्री सेल्सिअस, डी 39 डिग्री सेल्सिअस। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी 37 डिग्री सेल्सिअस। प्रश्न चौथा, लीप इयरमध्ये एकूण किती दिवस असतात? आपले पर्याय आहेत: ए 366, बी 365, सी 360, डी यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए 366। प्रश्न पाचवा, जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? आपले पर्याय आहेत: ए आशिया, बी युरोप, सी आफ्रिका, डी ऑस्ट्रेलिया। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आशिया। मित्रांनो, आशिया खंडाचे पूर्ण क्षेत्रफळ 4,45,78,000 चौरस किलोमीटर असून या खंडात एकूण 47 देश आहेत। मित्रांनो, या व्हिडिओमधील प्रश्न अतिशय सोपे परंतु तेवढेच महत्त्वाचे देखील आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रश्न सहावा, कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो? आपले पर्याय आहेत: ए एनाफिलीज, बी प्लाझ्मोडियम, सी हायझोबियम, डी यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी प्लाझ्मोडियम। प्रश्न सातवा, पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? आपले पर्याय आहेत: ए हाड, बी डोळा, सी मज्जासंस्था, डी मान। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी मज्जासंस्था। प्रश्न आठवा, कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? आपले पर्याय आहेत: ए बदाम, बी शेंगदाणे, सी करडई, डी तीळ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी करडई। प्रश्न नववा, कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? आपले पर्याय आहेत: ए शिसे, बी लोह, सी प्लॅटिनम, डी पोलाद। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पोलाद। प्रश्न 10वा, वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? आपले पर्याय आहेत: ए 3%, बी 0.04%, सी 4%, डी 0.30%। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 0.04%। मित्रांनो, एक कळकळीची विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ शेअर देखील करा। यामुळे आपले कोणतेच आर्थिक नुकसान होणार नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळते। चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न 11वा, कोणतीही वस्तू हलविण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या कशावर अवलंबून असते? पर्याय: ए वस्तुमानावर, बी आकारमानावर, सी रुंदीवर, डी लांबीवर। या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए वस्तुमानावर। प्रश्न 12वा, खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो?
पर्याय ए अ जीवनसत्व, बी क जीवनसत्व, सी ई जीवनसत्व, डी ब जीवनसत्व। या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी क जीवनसत्व। प्रश्न 13वा, खालीलपैकी कोणता एक धातू आहे? आपले पर्याय आहेत ए पारा, बी ग्रॅफाइट, सी हेलियम, डी क्लोरीन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पारा। प्रश्न 14वा, निद्रानाश हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो? आपले पर्याय आहेत ए अ जीवनसत्व, बी ब जीवनसत्व, सी क जीवनसत्व, डी ड जीवनसत्व। या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी ब जीवनसत्व। प्रश्न 15वा, खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? आपले पर्याय आहेत ए दूध, बी पाणी, सी तूप, डी सोयाबीन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दूध। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, यामुळे आपला फायदाच होणार आहे। आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। प्रश्न 16वा, हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? आपले पर्याय आहेत ए अ जीवनसत्व, बी ब जीवनसत्व, सी क जीवनसत्व, डी ड जीवनसत्व। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ड जीवनसत्व। प्रश्न 17वा, सूर्याकडून पृथ्वीवर येणारी किती टक्के अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडविली जातात? आपले पर्याय आहेत ए 50, बी 99, सी 90, डी 70। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 99%। प्रश्न 18वा, पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? आपले पर्याय आहेत ए 90 डिग्री सेल्सिअस, बी 0 डिग्री सेल्सिअस, सी 4 डिग्री सेल्सिअस, डी 10 डिग्री सेल्सिअस। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 0 डिग्री सेल्सिअस। प्रश्न 19वा, पेनिसिलिन या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? आपले पर्याय आहेत ए एडवर्ड, बी स्पाक, सी फ्लेमिंग, डी पाश्चर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फ्लेमिंग। प्रश्न 20वा, खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो? आपले पर्याय आहेत ए अतिसार, बी कावीळ, सी विषमज्वर, डी वरील सर्व। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व। वरील सर्व रोगांचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।